रामकृष्ण हरी. यंदाचं वर्ष हे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं एक आगळं वेगळं वर्ष आहे. शांतीब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या समाधीच्या चतुशतकोत्तर रौप्य महोत्सवाचं हे वर्ष आहे. म्हणजे एकनाथ महाराजांच्या समाधीला येणाऱ्या 31 मार्च 2024 या दिवशी 425 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्याचबरोबरीनं दिनांक 20 ते 28 नोव्हेंबर 2023 या कालखंडामध्ये ग्रंथकौस्तुभ श्री एकनाथी भागवताच्या चतुशतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचा एक मोठा उत्सव पैठणला आपण साजरा केला. हे दोन्हीही उत्सव हे एकाच वर्षामध्ये येत आहेत, हे या वर्षाचं वैशिष्ट्य आहे. आणि या संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ही दोन्हीही उत्सव मोठ्या श्रद्धेनं साजरी झाली. एकनाथ महाराजांचा कालखंड हा बहामनी राजवटीचा कालखंड आहे. म्हणजे या कालखंडामध्ये मुस्लिम आक्रमकांनी महाराष्ट्रामध्ये धुडगूस घातला होता, हैदोस माजवलेला होता. अशा परिस्थितीमध्ये धर्म टिकवून ठेवणं, लोकांच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा भक्ती चेतवत ठेवणं हे एक फार मोठं कार्य एकनाथ महाराजांनी केलं. आणि त्यांच्या कालखंडामध्ये समाजाला सन्मार्गाला लावण्याच्या दृष्टीनं जे काही करता येईल ते त्यांनी केलं. संस्कृतातलं अवघड असं तत्त्वज्ञान सामान्य लोकांना मराठी भाषेमध्ये सांगितलं. भारुडाच्या माध्यमातून खेळीमेळीच्या वातावरणामध्ये लोकांना त्यांनी परमार्थाला लावलं. जिथे भगवंताचं नाम घेण्यासाठीच बंदी होती अशा परिसरातही त्यांनी त्या काळामध्ये मंदिरं बांधली. लोकांना कीर्तन प्रवचनाला भाग पाडलं, त्यांच्यामध्ये आवड निर्माण केली. आणि अशा एकनाथ महाराजांचं कार्य हे महाराष्ट्राच्या इतिहासासाठी अत्यंत मोलाचं आहे. खरं तर नाथ महाराजांच्या घराण्याचंच कार्य हे महाराष्ट्रावरती उपकारक असं आहे. पंढरपुरातली विठ्ठलाची मूर्ती कृष्णदेव राजानं कर्नाटकात अर्थात हंपी शहरामध्ये, ज्याला अनागोंदी देखील म्हणतात, त्या ठिकाणी नेली. आपल्या भक्तिबळावरती संतश्रेष्ठ वैष्णववीर भानुदास महाराजांनी पंढरपुरामध्ये पुन्हा ती मूर्ती आणून पुनर्स्थापित केली. त्यांच्या हाताने पांडुरंगाची पुनर्स्थापना झाल्यानंतर भानुदास महाराजांची समाधी त्या ठिकाणी आहे. आपण सोळखांबी मंदिरातून आतमध्ये प्रवेश करताना उजव्या हाताला ज्या पादुका आहेत ती भानुदास महाराजांची समाधी आहे. आम्ही परंपरेनं त्या ठिकाणी भजन पूजन नैवेद्य करत आलेलो आहोत. त्या भानुदास महाराजांच्या कुळामध्ये एकनाथ महाराजांचा अवतार झाला. प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे कुळी स्वये वनमाळी अवतरले. एकनाथ महाराज म्हणजे भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. अशा एकनाथ महाराजांनी आपल्या जीवनामध्ये फार मोठमोठी कार्य केली आहेत. परंतु ह्या सगळ्या गोष्टी जरी असतील तरी देखील त्याचं सगळं श्रेय त्यांनी आपल्या सद्गुरूंना दिलेलं आहे. भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य जगद्गुरू शंकराचार्य असं सांगतात की सद्गुरूंचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये काय आहे. शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम यशश्चारुचित्रम धनम मेरुतुल्यम मनश्चयन लग्नम गुरौरंघ्री पद्मे ततः किम ततः किम ततः किम ततः किम. त्यांनी सांगितलं तुमच्याकडे चांगलं तुमचं रूप आहे, शरीरम स्वरूपम चांगलं रूप आहे, तथा वा कलत्रम नातेवाईक चांगले आहेत, यशश्चारुचित्रम यश चारी दिशेला पसरलेलं आहे, मेरू पर्वताप्रमाणे तुमच्याकडे धन आहे, तरी देखील तुमचं अंतःकरण जर का भगवंताच्या चरणापाशी लागलं नाही, सद्गुरूंच्या चरणापाशी लागलं नाही, तर त्यात काय ही त्यांची भूमिका आहे. आणि तीच नाथ महाराजांनी आपल्या जीवनामध्ये उतरवली. दौलताबाद किल्ल्याचे अर्थात देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार जनार्दन स्वामींचा अनुग्रह त्यांनी प्राप्त केला. भगवान दत्तात्रयांचं अनेकदा दर्शन हे एकनाथ महाराजांना घडलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घडलेलं आहे. भगवान श्रीकृष्णानं विविध रूपामध्ये नाथ महाराजांच्याकडे सेवा केलेली आहे. सुरुवातीचे 12 वर्ष नाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन भगवान विठ्ठल हे नाम घेऊन सेवा करत होते. पुढचे 12 वर्ष केशव हे नाम घेऊन भगवंतानं नाथ महाराजांच्या देवपूजेमध्ये मदत केली. आणि त्याच्या पुढचे 12 वर्ष श्रीखंड्या हे नाम धारण करून नाथ महाराजांच्या रांजणामध्ये पाणी भरण्याची सेवा भगवंतानं केली. भगवंत आपल्याकडे राबू शकतो याचं कारण नाथ महाराजांनी सांगितलं. जो सद्गुरूंची भक्ती करतो, सद्गुरूंची सेवा करतो, भगवन नाम जो धारण करतो, प्रत्यक्ष परमात्म्याला सुद्धा त्याच्या सेवेसाठी यावं लागतं. ही भूमिका नाथ महाराजांनीच मांडलेली आपण पाहू शकतो. वारकरी संप्रदायामध्ये रामकृष्ण हरी या मंत्राला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये एकनाथ महाराजांनी रामकृष्ण हरी या 3 भगवंताच्या नावांना, या भगवंताच्या 3 नावांना मंत्र असं सर्वप्रथम म्हटलेलं आहे. रामकृष्ण हरी मंत्र हा सोपा, उच्चारिता खेपा खंडे कर्म,
असं रामकृष्ण हरीला सर्वप्रथम मंत्र म्हणून कोणी जर का समोर आणलं असेल तर ते एकनाथ महाराजांनी आणलेलं आहे. एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये त्यांनी अनेक कार्य केलेली आहेत. जसं की ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा शोध लावला. नाथ महाराज त्या आळंदीला जेव्हा गेले तेव्हा ज्ञानोबारांच्या समाधीमध्ये 3 दिवस होते. मोठी कथा आहे, ती मुळातून बघितलेली जास्त चांगली. तिथे गेल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर आज जे आपण डोकं टेकवतो तो जो चौथरा आहे तो एकनाथ महाराजांनी बांधलेला आहे. त्याचा जीर्णोद्धार केला, आधी शोधलं आणि मग बांधकाम केलं. मूळ गाभारा हा आळंदीच्या ज्ञानोबारांच्या समाधी मंदिराचा हा एकनाथ महाराजांनी बांधलेला आहे. याच बरोबरीनं जी ज्ञानेश्वरी आज आपण वाचतो ती ज्ञानेश्वरी एकनाथ महाराजांनी आपल्याला दिलेली आहे. याच्यामध्ये या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये जे अपपाठ घुसले होते ते अपपाठ दूर करून शुद्ध स्वरूपातली ज्ञानेश्वरी एकनाथ महाराजांनी आपल्याला दिली. म्हणून मराठीतले आद्य संपादक जर कोणी असतील तर ते शांतिब्रह्म एकनाथ महाराज आहेत. या व्यतिरिक्त अनेक मंदिरांची उभारणी नाथ महाराजांनी त्या काळामध्ये केली. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबारायांपासून निळोबारायांपर्यंतची संत परंपरा मानली जाते. या संत परंपरेचं सगळंच्या सगळं वाङ्मय एकत्रित केलं तर 50% वाङ्मय हे एकट्या एकनाथ महाराजांचं आहे. याच्यावरूनच आपल्याला नाथ महाराजांचं कार्य हे लिखाणाच्या क्षेत्रामध्ये आणि ग्रंथाच्या क्षेत्रामध्ये किती मोठं आहे हे आपल्याला कळेल. एकनाथ महाराजांनी आपल्या जीवनामध्ये अनेक शिष्य घडवले. काही ज्ञात आहेत, काही अज्ञात आहेत, परंतु त्यांच्या शिष्य परंपरा ह्या आजही आपल्या परंपरेला ललामभूत ठरणाऱ्या आहेत. अनेक वारकरी परंपरा हे ऐश्वर्यासहित वारकरी संप्रदायाचं जतन करतायत आणि वाढवत आहेत. या परंपरा नाथ महाराजांच्यापासून निर्माण झालेल्या आहेत. असं नाथ महाराजांचं कार्य हे प्रचंड मोठं आहे. भारूड म्हटलं की आपल्याला एकनाथ महाराज आठवतात. अशा पद्धतीनं मोठं लिखाण, मोठं कार्य, संपत्तीच्या दृष्टीनं विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सगळ्या संतांमध्ये श्रीमंत संत कोणी असतील तर ते एकनाथ महाराज आहेत. म्हणजे घरामध्ये संपत्ती मोठ्या प्रमाणामध्ये असताना देखील आपण पारमार्थिक उच्चाधिकार प्राप्त करू शकतो हा आदर्श एकनाथ महाराजांनी घालून दिला. एखादा प्रापंचिक परमार्थामध्ये मोठा होईलच असं नाही, पण एकनाथ महाराज अपवाद आहेत. एकनाथ महाराजांनी जितक्या उंचीचा परमार्थ केला तेवढ्याच उंचीचा संसार केला. जेवढ्या उंचीचा संसार केला तेवढ्याच उंचीचा परमार्थ केला. अशा एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये फाल्गुन वद्य षष्ठीला त्यांनी समाधी घेतली. खरं तर एकनाथ महाराज हे स्वतः फाल्गुन वद्य षष्ठीचा उत्सव साजरा करायचे. आपले सद्गुरू जनार्दन स्वामींचा जन्मदिवस फाल्गुन वद्य षष्ठी या तिथीचा. त्याचबरोबरीनं नाथ महाराजांना दत्तात्रेयांचं पहिलं दर्शन सद्गुरूंनी घडवलं ती तिथी फाल्गुन वद्य षष्ठी. जनार्दन स्वामींचा नाथ महाराजांना अनुग्रह प्राप्त झाला ती तिथी फाल्गुन वद्य षष्ठी. जनार्दन स्वामी ज्या दिवशी निजधामाला गेले ती तिथी फाल्गुन वद्य षष्ठी. या 4 गोष्टींच्या योगानं नाथ महाराज हा सोहळा साजरा करायचे. आणि उद्धवाला अर्थात नाथ महाराजांच्या भावकीतला जो नाथ महाराजांचा भक्त होता, शिष्य होता, त्याला या नाथ महाराजांनी सांगितलं की आणखी एक गोष्ट या तिथीला घडेल ती तू पाहशील आणि ती गोष्ट म्हणजे एकनाथ महाराजांची स्वतःची समाधी आहे. एकनाथ महाराजांनी जलसमाधी घेतली. हा 5वा योग फाल्गुन वद्य षष्ठीला आलेला आहे. म्हणजे असे 5 योग एकत्र आल्यामुळे आमच्या परंपरेमध्ये त्याला पंचपर्व श्रेणी असं म्हणण्यात आलेलं आहे. त्यामुळे हा सोहळा, यंदाचा सोहळा जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होणार आहे. कारण 425वा हा सोहळा आहे. पैठणची जी वारी आहे ही वारकरी संप्रदायामध्ये 2ऱ्या क्रमांकाची मोठी वारी आहे. आषाढी एकादशीला 12-13 लाख भाविक पंढरपुरामध्ये जमतात आणि त्याच्या खालोखाल जर का कुठला सोहळा भरत असेल, वारकऱ्यांचा वारी भरत असेल तर ती पैठणची आहे. 7 ते 8 लाख वारकरी पैठणमध्ये येतात. भानुदास एकनाथच्या गजरामध्ये अवघी पैठण नगरी दुमदुमून जाते. आणि अशा परिस्थितीमध्ये आमची शांतिब्रह्म एकनाथ महाराजांचे जे आमचे सर्व वंशज आहेत त्या वंशजांच्या अधिपत्याखाली सगळ्या वंशजांची, मानकरे यांची दिंडी प्रतिवर्षी, ज्याला नाथवंशजांची मानाची पहिली निर्याण दिंडी असं म्हणतात, ती निघत असते. यंदाचं वर्ष हे 425वा असल्यामुळे आपण मोठ्या प्रमाणामध्ये हा सोहळा साजरा करत आहोत. महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत जेवढी मोठी दिंडी निघाली नाही तेवढी दिंडी काढण्याचा संकल्प आपण केलेला आहे. हा सत्संकल्प एकनाथ महाराज निश्चित पूर्ण करून घेतील याची खात्री आहे. या संकल्पामध्ये सर्वांना सम्मिलित होण्याचा एक चांगला सुवर्ण योग प्राप्त होतोय. विश्वविक्रम नोंदवणाऱ्या संस्थेला सुद्धा आपण यासाठी पाचारण करण्यात आलेला आहे. म्हणून हा एक विश्वविक्रम वारकरी संप्रदायाच्या मुकुटामध्ये मानाचा तुरा खोवल्यासारखा असेल अशी आमची खात्री आहे. त्यामुळे मी या माध्यमातून आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येनं 31 मार्च 2024 या दिवशी गावातल्या नाथ मंदिरापाशी म्हणजे एकनाथ महाराजांच्या वाड्यापाशी सकाळी 9 वाजता नाथ गल्लीमध्ये यावं. त्यानंतर परंपरेचे अभंग होऊन ही जी दिंडी आहे ही परंपरेच्याच मार्गाने अर्थात नाथ गल्ली, कावळे गल्ली, उदासीबुवांचा मठ
वाळवंटद्वारे गोदावरी महाद्वारातून एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये प्रवेश करेल. समाधी मंदिरात प्रवेश केल्याच्या नंतर झेंडेकरी जे आहेत ते दुकानांच्या समोरच्या डोममध्ये असतील आणि सगळेच्या सगळे जे टाळकरी आहेत ते गाभाऱ्यामध्ये प्रत्येकाचे प्रतिनिधी घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि मंदिराच्या भोवती जे आहे, मंदिरातला जो डोम आहे त्याच्या खाली सगळे टाळकरी असणार आहेत. आणि या सगळ्या लोकांच्या उपस्थितीमध्ये आमचं त्या ठिकाणी एकनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्याचं मानाचं कीर्तन असतं आणि ते कीर्तन संपन्न होणार आहे. हे कीर्तन झाल्याच्या नंतर हा जो उत्सव आपण ठरवलेला आहे, जो की प्रतिवर्षी परंपरेनं चालत आलेला आहे, परंतु विशेषत्वानं हा मोठा करण्याचा आपला संकल्प आहे आणि तो त्या ठिकाणी पूर्ण होईल. आणि या कार्यक्रमाला सगळी जी दिंडेकरी मंडळी आहेत, ज्यांच्या ज्यांच्या दिंड्या पैठणमध्ये येतात, त्या सर्वांना मी आवाहन करतो की आपण पैठणला त्या दिवशी सकाळी 9च्या आतमध्ये गावातल्या मंदिरापाशी यावं, आमच्याशी संपर्क करावा, म्हणजे आपल्याला लोकांना सर्वांना व्यवस्थितपणे त्या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होता येईल. जास्त संपर्कासाठी आपण आमच्याशी नंतरही संपर्क करू शकता, परंतु आपल्या सर्वांना विनम्र आवाहन करतो की आपण सर्वांनी या विश्वविक्रमी ऐतिहासिक महादिंडी सोहळ्याचे साक्षीदार व्हावे. कारण असे सोहळे जे असतात हे वारंवार होत नसतात. आपल्याला माहिती नाही की 450वा सोहळा आपण पाहू शकतो की नाही, परंतु हा 425वा सोहळा आपण याची देही याची डोळा बघू शकतो. आणि हा जो योग आहे, हा सुवर्ण योग आहे, हा आपण बाजूला ठेवायला नको. त्यामुळे आपल्या सर्वांना नम्र विनंती की आपण या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन या कार्याला गती द्यावी. रामकृष्ण हरी. भानुदास एकनाथ.